भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना बडोदा येथे खेळवला जाणार असून यासाठी दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत. सराव सत्रांना वेग आला असतानाच सर्वांचे लक्ष भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूंच्या निवडीकडे लागले आहे. यासह सामना कधी आणि केव्हा खेळवला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर तयार व्हा भारत न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी, कारण विराट रोहित पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तुमच्या मते दोघांपैकी कोणता खेळाडू सिरीजमध्ये सर्वाधिक धावा करेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर चाहत्यांनो, मालिकेतील पहिला सामना बडोद्यातील मैदानावर 11 जानेवारीला भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहे. सामना प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनल्सवर पाहता येणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार आणि फ्रीमध्ये पाहायचे झाल्यास डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचं प्लेइंग 11 मध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. दोघांना दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेली, तर शुभमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतीनं घेरलं होतं. पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा, शुभमन गिल कर्णधार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा. मित्रांनो, बडोद्यातील पहिला वनडे सामना कोण जिंकेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा.